आणि राष्ट्रीय समाजबद्दल खरा विचार आहे मत आणि स्वाभिमान देत नसेल तोच आपला कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या माध्यमातून अशी माणसं इथून पुढे सोडा, नाही त्याला तर चालत्यामुळे वर्ष बंद पडत नाही. खंबीर आहे महादेवात त्याला 40 वर्ष आहे ना त्याच्या जो आपला पक्ष काढले नाही पाहिजे. 2 दिवसाचं शिबिर ठेवू इथं बुद्धिजीवी लोकांचं चर्चासत्र ठेवलं, त्याबद्दल त्यांचं राज्याच्या अध्यक्ष, महासचिव, सचिव, सदस्य सर्वांचं मी राष्ट्रीय माजी अध्यक्ष म्हणून त्यांचं सगळं उभे शुभेच्छा देतो आणि आम्ही आज काही सत्ता नाही. आता जी माझ्यावर राहतील ना तीच खरी माणसं आहे. सत्ता असलेली माणसं आपली नसतात. म्हणून तुम्हाला पहिल्या सुद्धा मी राज्याच्या अध्यक्षाला विनंती केली की काशीनाथ आणि आपला ज्ञानेश्वर तुम्हाला जी जी माणसं घ्यायची ती घ्या काढत. मी 1-2-3 नावं सुचवण्याची होते आणि माझ्या 2-3 नावाचा जर कोणी कारण असेल तर त्याला आजच काढून टाक. म्हणजे पक्षाला कार्यकर्ता ठेवा पदावर ठेवणार तर त्याचा उपयोग होणार आहे. माझा हा माणसा असू द्या पक्ष वाढवायच्या आपल्या ठिकाणी काय बोलणार. आणि राज्यकारी ज्याला राज्याची संधी दिलेली आहे त्यानं जर त्याचं काम नाही दाखवलं तर पुढची उचल बांधणी पुढच्या वर्षी केली जाईल. आता सत्ता नाही, सत्ता असल्यावर काढायची नसते पण सत्ता नसल्यावर माणसं पक्षातून काढायची असते का. तर आम्हाला आमची खरी कोण मतदान देते ती आणि दुसऱ्या पक्षाला कोण आमच्या पक्षात राहून मत देते त्याचाही आम्हाला अभ्यास चांगला होतो. म्हणून तुम्ही जिम्मेदार माणसा जिल्हा परिषद नगरपालिकेला तुम्ही दिले त्या त्या माणसाची माझ्याशी संपर्क होता. त्याला कोण 5 पैसे देते कोण 10 पैसे एकमेकाच्या कार्यकर्त्यांची बदनामी करू नका. आपल्या आपल्या पक्षात कोण मत आणि स्वाभिमान देत नसेल तोच आपला कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या माध्यमातून अशी माणसं इथून पुढे सोडा, नाही त्याला तर चालत्यामुळे वर्ष बंद पडत नाही. खंबीर आहे महादेवात त्याला 40 वर्ष आहे ना त्याच्या जो आपला पक्ष काढले नाही पाहिजे. म्हणून इथून पुढं तुम्ही जिम्मेदार माणसं आहे. जर हे गणित पटत असेल तर पद घ्या, नाही तर सरळ सांगा की महाराष्ट्राचे अध्यक्ष सॉरी मला हे पद नको आहे आणि तुमच्याबरोबर थकत नाही. पक्ष वाढवायचा कसा आहे तेवढी गव्हर्नमेंट आणि लपक महादेव जानकरमध्ये आहे. म्हणून इथून पुढं जो जो राज्याचा अध्यक्ष सांगेल वरना जो आदेश आहे त्याचं काम केलं पाहिजे. लक्ष्मण ठेवले आमच्या दॅट इज फायनल. तुमचा रस्ता दाखवला आहे, रस्त्याच्या रोटीने राहिले पाहिजे आणि प्रगती येते म्हणून मला कळते का सर तुम्ही तुमचं संसार करत जिल्हा सांभाळला पाहिजे. आम्ही सांगितलं सरकार आम्ही चालून जाणार, कॅबिनेटचा डिसिजन मागायला घ्यावा लागला एवढी आमच्यात ताकद आहे. पण ती कुठली एसटीकडे राहण्याला काय झालं मी माझ्या बुद्धीच्या लढाईला ठराव मागायला लागले. शेतकऱ्याचा मुद्दा असं की घेऊन चाललं पाहिजे बाबा नुसतं ओबीसी एससीचा घेऊन चालणार नाही. ब्राह्मणाचा मुद्दा तुम्हाला घ्यावा लागेल आहे. आपल्याला असं सर्व धर्म समभाव घेऊन जावं लागेल. आणि ब्राह्मण आहे त्याला बीजेपी तिकीट देत नाही, त्या ब्राह्मणाला आम्हाला तिकीट द्या आणि तो ब्राह्मण एवढंच आपला आमदार पहिला होईल. तुम्हाला मी सांगतो भाजपजवळ सूज आहे आणि राष्ट्रीय समाजबद्दल खरा विचार आहे. सूज आहे काँग्रेसची सुटेल उद्या आपल्याला सुटेल नाही साहेब. सत्ता आल्यानंतर लई काँग्रेस बीजेपीमध्ये आपल्याला नाही साहेब. तुम्हाला तिकीट द्यायचं ठरलं तर लगेच तिथं बांधलं लागलं म्हणाला माझा भाव आहे माझे लागले म्हणजे डॉक्टर थोडं शांतराव म्हणून घेता विचार तर सगळे डॉक्टर काय केले पाहिजे ना मला तर म्हणा 12 झाली आंबोली आहे का नाही काय नसेल शिवरीच्या काही रिझल्ट दिला. महाराष्ट्रात कुणीही मुख्यमंत्र्याच्या देवेंद्रच्या तोंडाला पूर्ण बोलत नाही पण हा पट्ट्या त्याला पैसाच काय होता मला तर तुमच्याकडे सगळं पीक मागायचे आणि सांगते नाळे मिस्टरची जेवायला तुला 3 वाजता आम्हाला मी दिला पैसे तुमचे 2 पक्ष काढले 2 लाख 5 लाख 10 लाख रुपये दिल्यावर पण दिली बाजार. स्वाभिमानावर चाललेलं खात्यावर आहे माझ्या स्वाभिमानावर. म्हणून तुम्ही स्वाभिमानाच्या टीममध्ये यायचं का परमानाच्या टीममध्ये जायचं त्यासाठी हे प्रशिक्षण शिकवा. ज्याला ज्याला सत्य म्हणून राहायला असं नाही त्यानं राहा. ज्यांना ज्यांना असं वाटत दिले त्यांना माझ्यापेक्षा तुम्ही सन्मान द्यावा हीच माझी विनंती.